जो या धरणामधील पाणी आमच्या गडचांदूर शहराला वापरण्यात येतं. आता हे जे पाणी हिरवळ झालेलं आहे याची उपाययोजना म्हणून आम्ही गडचांदूर नगर परिषदेतील सगळ्या नागरिकांना आव्हान केलेलं आहे. न्यूजपेपरला सुद्धा आम्ही न्यूज केलेली आहे की हे पाणी आपण केवळ बाहेरच्या वापराकरता वापरावं, कुठल्याही घरगुती पिण्याकरता वापरू नये आणि त्याची उपाययोजना म्हणून आम्ही सर्व नागरिकांना फिल्टर पाणी टँकरद्वारे पाठवत आहे. सोबतच शहरामध्ये असलेले अनेक आरो प्लांट ते सुद्धा आम्ही अगदी मोफत केलेले आहे नागरिकांसाठी. यापूर्वी 2018 मध्ये सुद्धा हे असंच हिरवं पाणी झालेलं होतं. कारण की प्रामुख्याने इथे येणारं पाणी हे डोंगराळ भागातनं येतं. जिवती तालुका जे डोंगरामधनं येतो, जे झाडाचे कंदमुळे आहे आणि पहाडावरून येणारं हे पाणी आहे. तर त्याच्यामध्ये जे उन्हाळ्याच्या नंतर पाण्यामध्ये हे साचलेलं पाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये असा एक चिला तयार होतो, हिरवळ तयार होतो आणि परत पाऊस आला की मग हे हिरवळ ते चिला आहे तो निघून जातो आणि शुद्ध पाणी येते. आणि हे पाणी यावर्षी कमी पडल्यामुळे हा प्रकार झालेला आहे. यापूर्वी सुद्धा 2018 मध्ये पाऊस कमी होता, त्यामुळे त्या वर्षी सुद्धा हाच प्रकार झालेला होता.